नमस्कार. संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. रसिकांनो नमस्कार. मंडळी, एखादा माणूस आवाज न करता चालला तर तो पुष्कळ लांब जाऊ शकतो. अर्थात एखाद्या माणसाने अपेक्षा न करता प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली तर ती अधिक यशस्वी होते असं माझं मत आहे. आणि म्हणूनच मी आज अशा एका कलाकाराला आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे ज्याने आपल्या प्रगतीची कधीही जाहिरात केली नाही, आपलं कोणी कौतुक करावं अशी अपेक्षा केली नाही, किंवा आपला कोणी सत्कार करावा, आपला कोणी सन्मान करावा अशीही अपेक्षा केली नाही. आणि म्हणूनच की काय, ही व्यक्ती प्रगतीपथावर आहे आणि आपल्या यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तेव्हा स्वागत करूया आजच्या मान्यवरांचं. आणि आजचे मान्यवर आहेत सुप्रसिद्ध कीबोर्ड आर्टिस्ट, गायक, हार्मोनियम वादक आणि संगीतकार श्रीयुत मयूर काटे. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. मयूर नमस्कार. नमस्कार सर. कसा आहेस? मी छान. तुम्ही कसे आहात? छान, मजेत आहे. संगीत दर्शन प्रस्तुत स्वर आले जुळून या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद. आणि या मंचावर संगीत दर्शनच्या या कार्यक्रमात मला सहभागी होण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. मयूर, तू पूर्ण अंध आहेस की अंशतः अंध आहेस? मी पूर्ण अंध आहे, जन्मापासूनच. जन्मापासून. काय झालं होतं ज्याच्यामुळे म्हणजे अंधत्व आलं? माझी आई तर तिला मलेरिया झाला होता. आईला मलेरिया झाला होता? हां. तर मग 4-5व्या महिन्यात जे डोळे बनण्याची प्रक्रिया असते त्या काळामध्येच तिला ताप वगैरे जास्त झाला होता असं डॉक्टरांचं सांगणं आहे. म्हणजे डॉक्टरी निदान असं आहे की ज्याच्यामुळे माझे डोळे बनले नाहीत ज्यावेळी बनायला पाहिजे 4-5व्या महिन्यामध्ये, असं ते सांगतात. म्हणजे आई गरोदर असताना 4-5व्या महिन्यात ज्यावेळेला नेमकी डोळ्यांची वाढ होते, हो, त्यावेळेला त्या डोळ्यांची वाढ किंवा विकास झाला नाही म्हणून अंधत्व आलं. बरं, हे जाणवलं का तुला, म्हणजे अंधत्व आल्याचं? तसं ब्लाइंडनेस आल्याचं मला काही जाणवलं नाही लवकर. हां. कारण घरामध्ये वातावरण हे चांगलं होतं, पोषक होतं, त्यामुळे आपल्यामध्ये एखादी गोष्ट अशी कोणती तरी कमी आहे असं काही लवकर लक्षात आलं नाही. कारण सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांमध्ये सामावून घेतलं. फक्त बाहेर कुठे गेल्यानंतर थोडंसं बाकीचे लोक विचारायचे, मग चर्चा व्हायची, नंतर मग हळूहळू कळलं की म्हणजे आपल्यामध्ये अंधत्व काय असतं किंवा असं असणं म्हणजे अंधत्व आहे हेच माहीत नव्हतं, नाही का? नव्हतं. मग शाळेच्या बाबतीत, म्हणजे शाळेत तुझं ॲडमिशन कसं काय झालं? शाळेत कसा प्रवेश मिळाला तुला? 14 जून 1994 साली माझं भोसरी अंधशाळा नाशिक हायवेला जी आहे पांजरपोळ, बरं, तिथं माझे चुलते श्री सतीश काटे बरं यांच्यामार्फत हा शाळेचा पत्ता मिळाला. म्हणजे ते घेऊनच गेले स्वतः आम्हाला तिथं. हे काटे साहेब काय करतात? हे प्राध्यापक होते. अच्छा. तर ते म्हाळसा कांताला 2 वर्षापूर्वी त्यांचं दुर्दैवाने आता निधन झालेलं आहे. हां हां. परंतु या निमित्ताने त्यांचे खूप आभार की त्यांनी मला हा मार्ग दाखवला आणि आज मी घडलो. आणि शाळेमध्ये जेव्हा तू ॲडमिशन घेतला किंवा प्रवेश घेतला त्यावेळेला वय काय होतं तुझं? 5 वर्ष. 5 वर्षाचं असताना शाळा? 5 वर्ष पूर्ण होते. 5 पूर्ण होते, म्हणजे 6व्या वर्षी बरोबर. हां, म्हणजे अगदी वेळेत शाळेत गेलास? वेळेत बिलकुल. मग त्या शाळेत जाण्यापूर्वी काही पार्श्वभूमी वगैरे तयार करण्यात आली होती का,
की इथे शाळेत जायचं हां आपल्याला आणि तिथे चांगलं शिकायला मिळेल, तिथे छान छान खेळणे असतात वगैरे, असं काही वातावरण निर्मिती करण्यात आली होती का? असं काय आठवतं खरं का? म्हणजे गोष्ट अशी होती की तसे माझे आई वडील दोघंही हां. म्हणजे काही अंशी तरी जरा सुशिक्षित होते. म्हणजे माझी आई हां. 10वी पास होती, वडील पण शिकलेले होते 10वीपर्यंत. त्याच्यामुळे त्यांनी तशी मानसिकता माझा आपलं तयार करण्याचा प्रयत्न केला होता की त्याच्यामध्ये माझे मामा वगैरे आणि पूर्वीपासूनच मला गाण्याची आवड असल्यामुळे संगीताची खास करून, तर त्यामुळे त्यांनी सांगितलं किंवा तिथं वाद्य वाजवायला मिळतील. मी लहान असताना माझी आई देवळात जायची, देवीचं मंदिर होतं एक, त्या ठिकाणी हार्मोनियम वाजवताना एक माणूस असा नेहमी असायचा तिथं बसलेला असायचा. हां. तर त्याच्याकडून हार्मोनियम म्हणजे वाजवावी मला, याच्यासाठी मी फार हट्ट करायचो. बरं. तर आमच्या आईने त्यांना जरा थोडी विनंती करून एक दोनदा मला वाजवायला द्यायचा प्रयत्न केला त्यावेळी. हां. येत तर काही नव्हतं, पण काहीतरी बटणं आपलं प्रेस केली. त्याच्यामुळे मग ही तुझी आवड बाबा इथे पूर्ण होईल अशी मानसिकता त्या आईने माझी त्यावेळी तयार केली. खरं म्हणजे तिची तयारी नव्हतीच मला एवढ्या लहानपणी तिथं पाठवण्याची, कारण हॉस्टेल होतं. याच्या अगोदर कधी घरच्यांना सोडून राहिलो नव्हतो. बरं. परंतु तिने मग शेवटी नाईलाज असतं सगळ्यांच्या विनंतीमुळे, किंवा म्हणजे तिला असं वाटायचं मी शिकावं वगैरे, पण इतक्या लहानपणी नको, आपल्यापासून दूर, असं तिची मानसिकता असल्यामुळे थोडं उशिरा पण तिने मानसिकता माझी तयार केली. बरोबर. मग शाळेमध्ये गेल्यानंतर तू रोज येऊन जाऊन करत होतास की हॉस्टेललाच राहत होतास? नाही, मी डे स्कॉलर नव्हतो. हां. तिथं राहत होतो मी शाळेत. बरं. मग एकदम घर सुटल्यानंतर लगेच हॉस्टेलला राहिल्यानंतर काय नाही, तसा बऱ्यापैकी त्रासच झाला मला तिथं. मनस्थिती? हां. कारण आईवडिलांना सोडून, भावंडांना सोडून, म्हणजे मला भावंडं म्हणजे तशी मला तिन्ही बहिणीच. हां. त्याच्यामुळे लाडाकोडात थोडंसं वाढलेलो होतो मी. हां. एकुलता एक असल्यामुळे घरच्यांचा पण खूप जीव. हां. त्याच्यामुळे त्यांना एकदम सोडून राहायचं म्हणजे तशी मानसिकता नव्हती लवकर झालेली, जरी केली असली तरी घरच्यांनी. नुसतं घरच्यांचाच नाही, आमचा पण तुझ्यावर खूप जीव आहे. बिलकुल, हो, अगदी त्याबद्दल प्रश्न नाही. तर मग खूप आठवण वगैरे यायची नाही का घरी? हो, खूप. हां. मग त्यावेळेला कुणी नेमका अशी कोण व्यक्ती होती किंवा अशा काही व्यक्ती असतील, मित्र असतील, शिक्षक असतील की ज्यांनी तुला आधार दिला खूप, की नाराज होऊ नको, आम्ही तुझ्याबरोबर आहोत? खरं जर विचार केला, हां. ओव्हरऑल दिवसभराचा जर प्रश्न, खरं म्हणजे शाळा आणि बाकी शिक्षक आणि जे कर्मचारी होते ते सगळं हँडल करायचे ओव्हरऑल. त्याच्यामध्ये वेळ निघून जात होता. तसा त्रास होत होता सुरुवातीला, पण शिक्षक चांगले होते. बरं. आणि कर्मचारी वगैरे पण चांगले होते. परंतु खास करून विशेष आभार मला या निमित्ताने मानावे लागतील. माझे मित्र म्हणजे माझ्यापेक्षा खूप सिनियर होते, मोठी मुलं होती ती. त्यांनी मला फार सांभाळून घेतलं, कारण मी सगळ्यात लहान मुलगा होतो शाळेत त्यावेळी, आम्ही गेलो होतो त्यावेळेस. त्याच्यामुळे अगदी त्यांनी मला सगळ्यांनी सांभाळून घेतलं. म्हणजे क्रिकेट खेळायला म्हणा, वाद्य वाजवायला इकडे तिकडे, असे म्हणजे येत तर काही नव्हतं, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये त्यांनी मला सामावून घेतलं. त्याच्यामुळे त्या सगळ्यांचं म्हणजे त्यांनी खूप सहकार्य केलं सगळ्यांनी. त्याच्यामुळे असं काही सगळ्यांचाच खूप आधार होता म्हणजे. आणि लहान असल्यामुळे थोडंसं वेगळी दिली जात होती ट्रीटमेंट. एक सॉफ्ट कॉर्नर होता. हां. मग आवडता विषय कुठला होता रे शाळेमध्ये? आवडता विषय तसा माझा गणित होता. इव्हन संगीतसुद्धा नव्हता, कारण पहिलीला मी होतो, आवड होती वाद्य वगैरे वाजवायची, पण मोठी मोठी मुलं वाजवत असल्यामुळे लवकर काही कोणी आपल्या हातातही देत नव्हतं. आणि लहान असल्यामुळे थोडंसं अरे इकडे काय, असं म्हणजे थोडीशी मोठी काही मुलं जरा अशी हाकलून देणारी पण होती की नाही. त्याच्यामुळे तसं काही नव्हतं. गणित विषय होता आवडता. 5वीपासून इंग्रजी विषय पण तोही आवडता होता. पण सायन्समध्ये मला तसा इंटरेस्ट नव्हता अजिबात. बरं. असं सायन्समध्ये इंटरेस्ट नव्हता आणि गणितात इंटरेस्ट होता. जनरली असं असतं की नाही, सायन्स, गणित आणि सायन्स या दोन विषयांमध्ये लोकांना इंटरेस्ट नसतो. पण तुला गणितात इंटरेस्ट होता. याचं कारणही तसं आहे खास. आमच्या शाळेमध्ये गणित शिकवायला श्री दत्तात्रय मारुती होळकर सर आम्हाला होते. होळकर सर? अच्छा. ते आमच्या गावाकडचेच होते, साधारण बारामती तालुक्यात. बरं. त्यामुळे त्यांचं पण एक विशेष लक्ष असायचं आणि प्रेमपूर्वक शिकवत होते. त्याच्यामुळे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान होती. म्हणजे गणित हा विषय जरी डिफिकल्ट असला तर त्यांनी जी पद्धत होती शिकवण्याची ती खूप सुंदर. त्याच्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जात होतं आणि एका वेगळ्या पद्धतीने शिकवायचे की बाबा, म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात अगदी. अच्छा. हे संगीत गाणं वगैरे कसं काय रे, सुरुवात कशी झाली? गाण्याची आवड मला लहानपणापासून होती. खास करून
दिलवाले वगैरे हे जे पिक्चर त्यावेळी आले होते मग मी लहान असताना, खलनायक हे जे चित्रपट होते त्या काळात 91 90 90 91 वगैरे काळामध्ये, हां. आणि टेप रेकॉर्ड कॅसेट्स वगैरे होते त्यावेळी. हो हो. माझे चुलते बाप्पू काटे, मोहन नाव त्यांचं, अच्छा. तर यांना खूप आवड होती. हां. तर ते कॅसेटवरती गाणी लावायचे खूप, आणि स्वतः ते टेबल खुर्ची वगैरे वाजवून. बरं. हां, की जनरली ती आपल्या ब्लाइंड लोकांना पण हो, सवय असते, हो. मलाही जी होती मला सुद्धा आहे. आणि तुम्हाला पण होती. तर त्या माध्यमातून ते मनोरंजन, मग ते एक मला छान वाटायचं. म्हणजे आणि विशेष म्हणजे स्वयंपाकघरात जे डबे असायचे, शेंगदाण्याचा डबा वेगळा, तांदळाचा डबा वेगळा, अमुक तमुक, माझ्या आईने मला असं दाखवून ठेवलं होतं. पण त्याच्यानंतर मी फक्त ते वरती झाकणावर असं टन 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 वाजवायचं, हां. आणि हा कशाचा डबा आहे हे बघ, मी आई तुला दाखवू का, तुला हा कशाचा आहे, तो कशाचा आहे. म्हणजे आतलं झाकण न उघडता तिला मी बरोबर कशाचा डबा कोणता आहे हे मी तिला सांगत होतो. त्याचं तिला एक विलक्षण कौतुक वाटायला लागलं की कसं काय त्याला कळतंय बरोबर. हां. आणि म्हणजे तिने जागा जरी बदलली डब्याची हम्म. तरी पण हा याचा आहे तो त्याचा मी तिला द्यायचो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे तिला ते एक छान वाटत होतं. त्यामुळे तिने ते कौतुक सगळ्यांना सांगितलं. बरं. पण तिला हे माहीत नव्हतं की हा ह्या स्केलच्या जजमेंटनी मी ते करत होतो. आता त्यावेळी मलाही काही स्केल वगैरे असं काही कळत नव्हतं, पण वेगळा आवाज येतोय या जजमेंटनी, म्हणजे गाण्याचाच तो थोडक्यात सगळा होता, तो परिणाम होता असं. बरं. मग या निमित्ताने आम्हाला आता तू काय ऐकवणार आहेस? आजच्या कार्यक्रमातली पहिली प्रस्तुती. गणेश उत्सव जवळ आलेला आहे आणि पहिलं कुठलंही कोणतं कार्य असेल तर त्याला सुरुवातीला गणपतीच्या गाण्याने थोडंसं सुरुवात करतात. त्या 2 ओळी एक सलील कुलकर्णी यांनी गायलेलं मी गणपतीचं एक छोटंसं चल ना, सादर करतो. अगदी ध्रुपद जरी म्हणणार ध्रुपदच. चाल ना. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार, ओंकार अनादि अनंत अथांग परंपार, नाद ब्रह्म परमेश्वर, नाद ब्रह्म परमेश्वर, सगुण रूप साकार, ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार, ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार. छान. मग गाणं शिकला का नंतर तू पुण्याकडे की स्वतः डेव्हलप केलंस तू? नाही, प्रॉपर तसं मी गाणं शिकलोच. बरं. कारण ही जी सुरुवात होती हा फक्त छंद आवड म्हणूनच त्यावेळेस घेत होतो. हां हां. एक सवय लहानपणी ही एक होती अशी, आपल्याला जे काही हिंदी शब्द माहिती असतील हां ऐकिवातले आपल्या, हां हां. ते जुळवायचे आणि कशी तरी आपल्या चालीत कुठल्या तरी काहीतरी आपलं बरं म्हणायचं. हां. त्याला काही तंत्र नाही किंवा काही अच्छा. शास्त्र नाही, हां, काही हां, नाही. हां. पण आता खरं म्हणजे लहान असल्यामुळे गावचे लोक कौतुक करत होते का त्यांना काही कळत नव्हतं हे त्यावेळी तरी मला समजत नव्हतं. हां. पण कदाचित काही लोक तरी नक्की जाणकार असणार, त्यामुळे कळत असेल कोणाला काही काही. पण मी आपले काही शब्द जुळवायचे, प्यार करता हूँ तुमसे, मैं मरता हूँ वगैरे असे काहीतरी म्हणायचं, पण ते एका विशिष्ट चालीत, की ज्याच्यामुळे मग ते लोकांना हे मात्र कळलं की याचा आवाज मात्र चांगला आहे, त्याच्यामुळे गाणं शिकलं पाहिजे. मग शाळेत गेल्यानंतर पण, म्हणजे अगदी शाळेत गेल्यावर आमच्या घरच्यांनी पण शाळेत सांगितलं की त्याला आवड आहे, त्याच्यामुळे त्याला थोडंसं संगीताच्या दृष्टीने तुम्ही मार्गदर्शन करा, असं झालं ते. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग शाळेत संगीत विषय होता. 1994 साली आम्हाला श्री जयराम शिंदे सर संगीत शिकवायला होते. बरं. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की मी काही पहिलं वर्ष संगीतातच काय, पण कुठल्याच विषयात प्रगती काही माझी झाली नाही. फक्त लहान असल्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर शिक्षकांनी दिला. हां. मराठी 20, गणित 18, हां. संगीत 17, असं काठावर पास करून दिलं. आणि पुढच्या वर्गामध्ये ढकललं. म्हणजे त्या वर्षी मला संगीतसुद्धा व्यवस्थित काहीच आलं नाही, काठावरच पास होतो. आणि मग नंतर मग पुढे काय केलं? 1995 साली बाळासाहेब कांबळे सर हां. आमच्या शाळेमध्ये 1990-91-92च्या दरम्यानच कामाला होते वाटतं ते, म्हणजे होते सर्व्हिसला. परंतु 1994 साली ते टीचर ट्रेनिंगसाठी कोरेगाव पार्कला गेले होते.
बरं. त्याच्यामुळे त्या वर्षी काय आम्हाला त्यांचा सहवास लाभला नाही. हां हां. 1995ला ते पुन्हा त्यांनी सर्व्हिस जॉईन केली. खरं टेम्पररी होते ते कामाला तिथे. बरं. मग एक जलशाचा कार्यक्रम असतो आमच्या शाळेमध्ये दरवर्षी. हां 15 ऑगस्टच्या साधारण 14 ऑगस्टला वगैरे होत होतो आणि 15 ऑगस्ट हां. दुसऱ्या दिवशी. हम्म. तर त्या कार्यक्रमामध्ये मी त्यावेळी एक रंगीला चित्रपट आला होता, रंगीला नावाचा. तर त्याच्यामध्ये एक गाणं होतं, याय रे जोर लगा के नाचे रे. हां. हे गाणं मी त्या जलशाच्या कार्यक्रमामध्ये म्हटलं. सर्वांनी फार कौतुक केलं. हा म्हणजे मोठ्या मुलांनी वगैरे खूप आवडलं त्यांना ते. आणि 2-3 दिवसांनी शाळा भरल्यानंतर आमच्या संगीत शिक्षकांना सांगितलं, कांबळे सरांना, की हा मुलगा लहान मुलगा आहे पण तो गाणं हे सुरेल म्हणतो, याय रे रंगीला मधलं आलेलं. ते नुकतंच नवीन आलं होतं त्यावेळेस गाणं. मग ते म्हटलं ठीक आहे, बोलव त्याला, तर मी त्याच्याकडनं म्हणून घेऊया. मग म्हणून घेतलं त्यांनी. आणि त्याच दिवशी आमचा गणपतीचा पहिलाच दिवस होता, बाहेर ऑर्केस्ट्रा होता. लगेच ते गाणं ऐकलं आणि पुढच्याच क्षणाला म्हटले, आज संध्याकाळी 7 वाजता गाडीमध्ये येऊन तू बसायचं. त्या कार्यक्रमाला मला पहिल्या कार्यक्रमाला नेलं त्यांनी. छान. हां, याचं म्हणजे तिथून सुरुवात झाली. आणि खरं म्हणजे लहान मुलांना त्या काळी म्हणजे कार्यक्रमाला असं पटकन नेत नव्हते. आणि मी त्याच्यात म्हणजे सगळ्यात लहान असल्यामुळे नेत नव्हते लवकर. परंतु त्यांनी सगळ्या गोष्टी जुमानून, सगळ्या गोष्टींचा विरोध जुमानून मला नेलं त्यावेळी. बाबा की झोपणार, तो जागरण सहन होणार नाही वगैरे असं म्हणत होते लोक. पण आणि मग तिथून जे सुरुवात झाली ते नंतर मग अगदी काय ते मासूमचं छोटा बच्चा म्हणून नवीन गाणं आलं ही केव्हाची गोष्ट आहे? 1995. बरं. आता तिथून हा प्रवास सुरू झाला चांगल्यापैकी मग म्युझिकचा. ऑर्केस्ट्रामध्ये पहिल्यांदा गायलास, हो. कसं वाटलं त्यावेळेला? माईक धरून खरं म्हणजे गाण्याचं कधी काही सवय नव्हती. फक्त एक मी लहान असताना मतदानाचा जो प्रचार चालायचा गावाकडे त्यावेळी एकदा माईकमध्ये बोलायची संधी दिली होती. त्यावेळेस माईक बघितला होता. छान. त्याच्यानंतर डायरेक्ट शाळेमध्ये ऑर्केस्ट्रामध्ये पाहिला. त्यामुळे खूप वेगळं वाटलं, छान वाटलं. आणि खूप लोक म्हणतात असं की म्हणजे स्टेजवर गाताना भीती नाही का वाटली वगैरे. हा एक खूप लोकांचा प्रश्न असतो. पण पूर्वीपासूनच एक आमची म्हणजे माझी तरी सवय अशी होती की आपल्याला हे सरांनी सांगितलेली ही गोष्ट, मग समोर आपल्या किती पब्लिक आहे दिसत नसल्यामुळे त्याची तर काही कल्पना नव्हतीच. त्यामुळे तसले विचार काही डोक्यात येत नव्हते लहानपणी. आणि खूप लहानपणी ही डेव्हलपमेंट झाल्यामुळे, सुरुवात झाल्यामुळे ते काही नव्हतं. त्याच्यामुळे अगदी बिनधास्तपणे गात होतो. किती जरी लोक असले समोर, असं म्हणजे भीती नव्हती, दडपण नव्हतं असं कसलं काय. जयराम शिंदे सरांनी शिकवलं नाही का? हो. काय वाजवायचे ऑर्केस्ट्रामध्ये? ऑलराऊंडर होते ते. अच्छा. सगळे इन्स्ट्रुमेंट पण वाजवत होते. बरं. ऑर्केस्ट्रामध्ये पण दुर्दैवाची गोष्ट त्यांच्याकडून आम्ही काही फार घेऊ शकलो नाही. म्हणजे मग ती चूक म्हणजे आमच्यामध्ये ते त्यावेळी काही नव्हतं, स्किल नव्हतं, म्हणजे घेतलंच नाही आम्ही त्यांच्याकडून. या निमित्ताने आता काय ऐकवतोस आम्हाला? आता गणपतीचं एक गाणं ऐकवलं तुम्हाला. आता एक भावगीत ऐकवतो. चालेल ना. अगदी ध्रुपद म्हणालास तरी चालेल. ध्रुपदच ऐकवणार. दिसलीस तू फुलले ऋतू, दिसलीस तू फुलले ऋतू, दिसलीस तू फुलले ऋतू, दिसलीस तू फुलले ऋतू. उजळीत आशा, उजळीत आशा, उजळीत आशा, हसलीस तू, दिसलीस तू फुलले ऋतू, दिसलीस तू फुलले ऋतू, दिसलीस तू फुलले ऋतू. छान. मग पुढे तू म्हणतोस की जयराम शिंदे सरांकडनं शिक्षण लाभलं नाही जास्त, हो की नाही? हो. मग तुझा संगीत शिक्षणाचा पुढचा प्रवास कुणाबरोबर झाला? कोण जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, 1995 साली बाळासाहेब कांबळे सरांनी पुन्हा आमची शाळा जॉईन केली. बरं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी पूर्ण माझी 10वी होईपर्यंत त्यांचं मार्गदर्शन लाभलं.
आणि 10वी नंतर श्री वसंत मराठे सर. बरं. म्हणजे 10वी नंतर नाही म्हणता येणार. मी खरं म्हणजे संगीत विशारदानी माझं ग्रॅज्युएशन झालं. हां म्हणजे ते म्युझिक मधूनच झालं, ते गाण्यातूनच झालं. मग ज्यावेळी मी हे जे BA म्युझिक करत होतो त्यावेळी आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. हां तर त्यांनी हे सजेस्ट केलं, सॉरी संजय उपाध्ये सरांनी मला सजेस्ट केलं हां की वसंत मराठे सर म्हणून आहेत, बरं. तर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी, म्हणजे जे प्रमोद गायकवाड सर होते सनई वादक, हां तर ते संजय सरांचे मित्र होते. हो. त्यांच्या माध्यमातून हे संपर्क झाला आणि त्यांच्याकडे मी थोडे दिवस मग मार्गदर्शन घेतलं गाण्यात. तिथे काय शिकलास तू? शास्त्रीय संगीत पूर्णपणे तिथं. किती परीक्षा दिल्यात? विशारद झाला हा फक्त? विशारद. हां. आणि अकॅडमिक परीक्षा ज्या अकादमी परीक्षा असतात, गंधर्व महाविद्यालयाच्या. त्याच्यातनं BA म्युझिकमध्ये केलं. हो. तर हे करत असताना संगीताचे कार्यक्रम वगैरे करत होतास का, शास्त्रीय संगीताचे? नाही, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम तसं मी कमीच केले. कारण फार तसं शास्त्रीय संगीताचा स्पष्टपणे जेवढा आपण स्टडी करायला पाहिजे, एक स्टेज लेवलचे परफॉर्मन्स देण्याइतपतचा काही तेवढा आपल्याला साध्य करता आलं नाही म्हणण्यापेक्षा तशी संधी पण मिळाली नाही असे चांगले, म्हणजे एवढ्या मोठ्या दर्जाचे कार्यक्रम करण्याइतपत, किंवा तेवढा नाही अचीव केलं गेलं आमच्याकडून, असंही म्हणायला हरकत नाही तसं स्पष्टपणे. काय बिलकुल असं. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे 1995 पासून शाळेतून जो प्रवास सुरू झाला तो कशाचा? लाईट म्युझिकचा. बरं. तो मात्र कंटिन्यू झाला, ऑर्केस्ट्राचा. मग मी सिंथेसायझर वाजवायला लागलो. केव्हापासून सिंथेसायझर वाजवायला लागला तू? सिंथेसायझरचा विषय असा झाला की पहिले मी फक्त गात होतो, म्हणजे 4थीपर्यंत बिलकुल. बरं. वाजवण्याचं कुठलंही अंग नव्हतं किंवा तसं काही योगही नव्हता तसं काही. परंतु हनुमंत पांचाळ सर जे आमच्या शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून होते, परमनंट होते ते, तर ते तबला छान शिकवायचे, उत्तम. पण त्याचबरोबरीने हार्मोनियम वगैरे पण बेसिक शिकवतच होते. त्यांनी एक दिवस सांगितलं की तू गातोच छान, पण तुला एखादं वाद्य आलं पाहिजे, कारण गाणारे कलाकार तसे खूप आहेत. बरोबर आहे. त्यामुळं तुला जर बाहेर स्वतःचं काही वेगळी ओळख काही निर्माण करायची असेल तर तुला एखादं वाद्य आलं पाहिजे, किंवा तू वाद्य शिकता कोणतं शिकावं. मग मी तबला सुरुवातीला त्यांच्याकडे थोडे दिवस शिकत होतो. तबल्याच्याही मी दोन परीक्षा दिल्या बरं का. पण त्याच्यानंतर मग हार्मोनियम त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. बेसिक सुरुवातीचे 8 रागपर्यंत त्यांनी शिकवलं. नंतरचं मार्गदर्शन मात्र श्री बाळासाहेब कांबळे सरांनी केलं पूर्णपणे, हार्मोनियमचा असो किंवा सिंथेसायझरचा असो. अच्छा. असं. तबला पण शिकला तू? हो हो. हार्मोनियम पण शिकलं. विशारद कशामध्ये? गाण्यामध्ये केलं की वाद्यामध्ये केलं? गाण्यात केलं. आणि विशारद झालं किती साली झालं ते? विशारद माझं 2009ला झालं. आणि BA कम्प्लीट कधी केलं ते? म्युझिकमध्ये? ते लेट झालं थोडंसं, 2012 2016ला झालं BA. ते लेट, खूप झालं लेट. संगीत क्षेत्रात 2 पदव्या मिळाल्या नाही का मयूर? हो हो. याबद्दल काय ऐकवतोस आम्हाला? आता या पदव्यांचा विषय असल्यामुळे क्लासिकल एखादं गाणं ऐकवतो मी. गझल ऐकू का? थोडीशी ध्रुवपद चालेल ना? आहे की नाही? हो. राग नटभैरवरती ही गझल आधारित आहे. आणि गायली हरिहरन साहेबांनी. मी थोडंसं ध्रुपद ऐकवतो फक्त. दरो दीवार पे शक्ले सी बनाने आई, दरो दीवार पे शक्ले सी बनाने आई, फिर ये बारिश मेरी तन्हाई चुराने आई, दरो दीवार पे शक्ले सी बनाने आई, दरो दीवार पे.
1995 ऑर्केस्ट्रामध्ये तू पहिलं गाणं गायलंस अगदी लहान असताना. हो हो 6-7 वर्षांचा असशील हो हो साधारणपणे. हो हो त्याच्यानंतर ते सातत्य टिकून राहिलं की एक गॅप पडला मोठा? नाही, गॅप पडला नाही, कारण 10वी होईपर्यंत खरं म्हणजे बाळासाहेब कांबळे सर आमच्या शाळेत कंटिन्यू होतेच शिकवायला. खरं म्हणजे त्याच्यानंतर पण लगेचच हां. एक त्यावेळी खूप फेमस असा ग्रुप होता जिनियर स्टार, की ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा काम केलं. त्या माध्यमातूनच तुमची सुद्धा माझी ओळख झाली. हो हो 1999 साली वगैरे हो. आमच्या शाळेत तुम्ही लोक प्रोग्राम करायचे हो आणि हो एक विलक्षण वातावरण निर्मिती, म्हणजे तुम्ही लोक आले हां की एक शाळेमध्ये विशेष वातावरण व्हायचं क्रिएट, की आज चांगली चांगली गाणी ऐकायला मिळणार. आणि एक सकाळपासून म्हणजे की बुवा जिनियर स्टारचा कार्यक्रम आपल्या शाळेत आहे हे आम्हाला पहिल्यापासूनच कल्पना त्या गोष्टीची असायची. हो आणि एक छान वातावरण असायचं निर्मिती, की बुवा दुपारी 2-2:30 वाजता आणि खूप वेळ चालवा असं वाटायचं कार्यक्रम, पण वेळ संपली की तो संपून जायचा. पण खरं म्हणजे त्याच्यातूनच आम्ही घडलो. आणि या निमित्तानंच श्री संजय उपाध्ये सर, श्री दीपक सर, श्री शिंदे सर, आज जे माझा इंटरव्ह्यू घेत आहेत, चिंचवडे सर, गौतम कांबळे सर, ह्या सर्व लोकांना मनापासून धन्यवाद. श्री राजू बोंडवे सरांचा तर सातत्याने खरं म्हणजे कांबळे सरांच्या माध्यमातून सहवास आम्हाला लाभला. शांताराम जाधव सर, फातिमा दिदी, हे सगळे मातब्बर कलाकार हे जे पुण्यातले आहेत, आज यांचा सहवास लाभल्यामुळेच आम्ही घडलो, हे या मंचावर मी प्रांजळपणे प्रामाणिकपणे हे मान्य करतो या निमित्ताने. आणि हे सांगण्याची संधीसुद्धा मला या माध्यमातून मिळाली. खूप आनंद वाटला याबद्दल. असं सिंथेसायझर पहिल्यांदा कधी वाजवला आठवतंय का? सांगता येईल का? हां, तसं सिंथेसायझर शाळेत असताना वाजवत होतो मी. कारण कांबळे सर ज्यावेळी म्हणजे आमचा जो वाद्यवृंद होता शाळेचा, तर तो इतका तयार केला होता कांबळे सरांनी. खरं म्हणजे खूप ऑर्केस्ट्रा चांगला आमचा होता. हां हां कधी कधी जिनियर स्टारच्या तुमच्या ग्रुपमध्ये कांबळे सर बाहेरचे जरी प्रोग्राम केले तरी शाळेचे प्रोग्राम आम्ही आमच्या स्वबळावरती ते नसताना आम्ही ते हँडल करत होतो. त्यामुळे आम्हाला ती सवय मला शाळेत असल्यापासून होती. तुमच्याकडे संगीत समिती पण होती नाही का? संगीत समिती पण होती आणि त्या अंतर्गतच तुमचे कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये होत होते. आणि त्या माध्यमातूनच अनेक कलाकार, म्हणजे या निमित्ताने सांगू इच्छितो मी, श्री प्रमोद गायकवाड सर, शरदजी करमरकर सर, असे मातब्बर मंडळींचा कार्यक्रम आम्हाला त्या निमित्ताने त्या संगीत समितीमार्फत ऐकायला मिळाले. आणि ते आमच्यावरती संस्कार झाले शाळेत असताना. संगीताचे चांगले धडे मिळाले ते, म्हणजे तिथून आम्हाला. या मुद्द्यावर काय ऐकवणार मयूर? मगाशी एक गझल ऐकवली? हिंदी गझल ऐकवली मी. हां. आता मात्र एक मराठी भावगीत ऐकवतो. अवश्य. थोडंसं ध्रुपदच ऐकवतो. हो हो. धरिला वृथा छंद, धरिला वृथा छंद, नवतेच जर फूल, नवतेच जर फूल, कोठून मकरंद, धरिला वृथा छंद, धरिला वृथा छंद, धरिला वृथा छंद. धन्यवाद. वा, छान. मयूर, आता सध्या अजून तू जिनियर स्टार बरोबरच काम करतो? हो हो. पण ऑर्केस्ट्रा व्यतिरिक्त सध्या तू काय करतोस? ऑर्केस्ट्राच्या व्यतिरिक्त मी संगीताचे क्लास घेतो. बरं. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धती. हे क्लासेस कधीपासून सुरू झाले? खरं म्हणजे संगीत विशारद झाल्यानंतर 2012 सालच्या दरम्यान भोसरी अंधशाळेमध्ये मला नोकरी लागली. हां. टेम्पररीच होती ती. 3-3.5 वर्ष मी नोकरी केली, पण पेमेंट फार नव्हतं, म्हणजे तुटपुंजा. अच्छा. त्या पगारात मी काम करत होतो. मग मी घर चालवू शकत नव्हतो तेवढ्या पगारात. त्याच्यामुळे मला क्लासेस घेण्याची गरज पडली. आणि मी 5 नंतर संध्याकाळी, त्यावेळी ऑनलाईन नव्हतं, ऑफलाईन घेत होतो घरी जाऊन ज्याच्या त्याच्या. बरं. आणि नंतर जसं
खास करून कोरोनाच्या काळामध्ये खूप अडचणी झाल्या. हां. एक खूप मोठं संकट आपल्या सगळ्यांवरती आलं होतं ते कोरोनाचं. हो. मग त्यावेळेस त्याच्यानंतर थोडेसे ऑनलाईन क्लासेसची वगैरे सुरुवात झाली अशी. आणि मग साधारणपणे कोरोनानंतर ऑनलाईन क्लासेस सुरू झाले, हो हो हो. की नाही? हम्म. त्याच्या आधी ऑफलाईन क्लासेस तो होते. घेत होता. हां. मग अजून काय अपेक्षित आहे, अजून काय करायची इच्छा आहे भविष्यामध्ये? कारण अजून तू खूप लहान आहेस, अजून बरंच काही करायची इच्छा असू शकते. काय विद्यार्थी राहिलंय? घडवणं ही जास्त म्हणजे माझ्या आयुष्यात मी प्रायोरिटी देतो. कारण आता स्टेज परफॉर्मन्सला तसे फार चांगले दिवस आता राहिलेले नाहीत. कारण काय झालं आहे, डिजिटल सगळं आलेलं आहे आणि लोकांच्याकडे वेळ कमी आहे सध्या. म्हणजे ऐकण्याकरता म्हणजे तुमचं ऐकून घ्यायला सुद्धा लोकांना वेळ नाही आहे. अगदी. त्याच्यामुळे जे कोणी प्रामाणिक आणि प्रांजळपणे शिकणारी मुलं असतील त्यांना मार्गदर्शन करायला निश्चित आवडेल, भले ते ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो. बरं. तळमळीने जे कोणी जर करणारे असतील, मला जेवढं येतं माझ्या गुरुजींनी जे काही मला शिकवलं ते मी नक्की देण्याचा प्रयत्न करीन विद्यार्थ्यांना. हेच माझं ध्येय सध्या आहे पुढचं, बाकी काही नाही. आणि परफॉर्मन्स स्वतःच्या स्वानंदाकरता आणि जर कोणाला इच्छा असेल ऐकण्याची आवडणं तर मग ते आहेच आहे असं. पण खास करून स्वतःसाठी आणि माणसानी खरं म्हणजे या निमित्ताने सांगतो मी, स्वतःसाठी सुद्धा कधीतरी आपण परफॉर्म केलं पाहिजे. म्हणजे आपलं आपण ऐकलं पाहिजे. इतरांनी आपलं जर स्वतःला आवडलं तरच आपण ते दुसऱ्यांनी कोणीतरी आवडून घ्यावं अशी अपेक्षा करावी असं मला वाटतं. आपल्याला कारण खूप लोक म्हणतात मला माझं गाणं आवडत नाही, मला माझं वाजवणं आवडत नाही. मग आपल्याला जर नाही आवडत तर ते दुसऱ्यांना हां म्हणजे किंवा त्यांनी ते घ्यावं आवडून ही अपेक्षा करणंच 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. आपण इतकं पक्क द्यावं किंवा इतकं चांगलं द्यावं की ते समोरच्याला आवडलंच पाहिजे असं. त्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही तुमचा श्रोता पहिला तुम्ही व्हा, हो, नंतर बाकीचे ते म्हणतात ना स्पर्धा ही स्वतःशीच करायची असते. हां असं. आपण आपल्याशी स्पर्धा करताना यशस्वी झालो तर जगात आपण कुठेही कमी पडणार नाही आहोत. बरोबर आहे. जरूर. मयूर, हा कार्यक्रम दर्शन परिवार या यूट्यूब चॅनलवरती आणि तसंच संगीत दर्शन या व्हॉट्सॲप समूहावर सुद्धा प्रसारित केला जातो. हो. तर या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून तू जे श्रोते हा कार्यक्रम ऐकणार आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छितोस? सगळ्यांना मनापासून मी हा संदेश मी तर नाही देऊ शकत, परंतु मी सांगू इच्छितो या निमित्ताने लोकांना की आपण जरूर या समूहाशी जोडले जा. कारण 2-3 वर्षापूर्वी मी पण या समूहाबरोबर होतो. तर काही वेगवेगळ्या थीम्स रविवारच्या वगैरे किंवा फोन इन प्रोग्राम्स असतात. आणि आता जो त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे संगीत दर्शननी, हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. कारण या माध्यमातून आपले इतर अंध बांधव काय करतात किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना हे करताना किती समस्या आल्या किंवा अडचणी आल्या, काय असेल त्यांनी म्हणजे त्यांचे स्वानुभव या ठिकाणी ते व्यक्त करतात. त्याच्यातून पण आपण बऱ्याच काही गोष्टी घेऊ शकतो. बरोबर आहे. मागे दीपक उपाध्ये सरांचाच तुम्ही घेतलेला एक भाग ऐकला, इंटरव्ह्यू ऐकला. त्याच्यातूनच मी प्रेरित झालो आणि मी स्वतः अगदी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं. तुम्हाला आठवत असेल. मयूर, खूप बरं वाटलं आज तू इथे आलास, तुझा वेळ दिला आणि आमच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची अगदी सविस्तर उत्तरं दिली. त्याबद्दल दर्शन परिवाराच्या वतीने आणि संगीत दर्शनच्या वतीने मी तुझे आभार मानतो. तर मयूर, जाता जाता काय ऐकवणार आहेस आम्हाला की ज्या प्रस्तुतीसह आपण या कार्यक्रमाची सांगता करूया? खरं म्हणजे बऱ्याचदा आपण भरवी ऐकतो काय, परंतु सजल नयन चालेल? हो, अगदी. का मैफिलीचे गीत माझे? काहीही चालेल, तुम्हाला काहीही चालेल. आजची ही नाही म्हटलं तरी आपली गप्पांचीच मैफिल होती असं मला अगदी वाटतं. अगदी अगदी. त्यामुळे मी मैफिलीचे गीत हेच ऐकवीन. निश्चित आवडेल. अगदी. भैरवी आपण नेहमी ऐकतो. हो. आणि कार्यक्रम नसून ही एक आपली गप्पांची एक सुरेल मैफिल झाली असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं मैफिलीचे गीत माझे अगदी अगदी अगदी. आणि या निमित्ताने मी आणखी तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांचे छान असे आमच्यासाठी सुद्धा एक मेजवानी घेऊन या दर आठवड्याला. जरूर ऐकू आम्ही.
निश्चित. संगीत दर्शनाला खूप धन्यवाद. खूप खूप अगदी निश्चित. मैफिलीचे गीत माझे मैफिलीने ऐकिले, मैफिलीचे गीत माझे मैफिलीने ऐकिले, वेदनाचे रुदन होते, वेदनाचे रुदन होते, मीच माझे साहिले, मैफिलीचे गीत माझे मैफिलीने ऐकिले, मैफिलीचे गीत माझे मैफिलीने ऐकिले. छान, धन्यवाद. स्वर आले जुळूनी, स्वर आले जुळूनी. मंडळी, आपण ऐकत होतात स्वर आले जुळूनी या कार्यक्रमाचा 12वा भाग. संकल्पना संजय बडगुजर, निर्मिती महेश नेहुल, संगीत संयोजन रवींद्र पोवळे, पार्श्वगायन सुहास कर्णिक आणि वैशाली तिजोरे, शीर्षक उद्घोषणा विद्या पोवळे आणि सादरकर्त्या लता पाटील. मंडळी, पुढील आठवड्यात याच वेळी, याच दिवशी आणि याच कार्यक्रमात मी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे एका नवीन अवलियासह. तोपर्यंत मला अनुमती द्या. अर्थात मी अनिल शिंदे माझ्या संपूर्ण ॲडमिन टीमसह आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. शुभरात्री. नमस्कार. संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी.